आपल्या देशात अनेक लोक महान कामगिरी करून प्रसिद्धी मिळवतात. मात्र काही लोक कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न करता निशब्दपणे समाजाची सेवा करतात. ही धाडसी स्त्री म्हणजे गंगाव्वा. तिनं केलेलं कार्य पाहून थोर पुरुषही नतमस्तक व्हावं लागेल. होय, जेव्हा संपूर्ण गाव पिण्याच्या पाण्यासाठी झगडत होते तेव्हा तिनं कुणाचीही मदत न घेता स्वतः विहीर खोदली आणि संपूर्ण गावाला पाणी पुरवले. ही गंगा कोण आहे? या अद्भुत स्त्रीचं नाव आहे गंगा भजांत्री. तिचं गाव उत्तर कन्नड जिल्ह्यातील सिरसी तालुक्यातील हुलेकल ग्रामपंचायती अंतर्गतील भैरुंबे जवळ असलेलं एक छोटंसं गाव आहे. किनारपट्टी आणि डोंगराळ भागाच्या सीमेवर बसलेल्या या गावाला उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. गंगाव्वा एका अत्यंत गरीब कुटुंबातील आहे. दिवसभर रोजंदारीवर काम करूनही ती संध्याकाळी लाकड पेटवू शकते, पण तिचं हृदय खूप मोठं आहे. जेव्हा तिनं आपल्या गावातील लोकांना पाण्यासाठी कित्येक किलोमीटर चालताना पाहिलं तेव्हा तिचं हृदय द्रवले. बायरुंबे गावच्या या भागात उन्हाळ्यात सर्व ओढे आणि तलाव कोरडे पडतात. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी मळे मालकांच्या विहिरीवर किंवा दूरच्या तलावांवर अवलंबून राहावं लागत असे. त्यांनी सरकार आणि लोकप्रतिनिधींकडे कितीही तक्रारी केल्या तरी त्याचा काहीही उपयोग होत नव्हता. सरकारकडे येऊन आम्हाला पाणी देईल याची वाट पाहणं अवघड आहे, हे गंगाव्वाच्या लक्षात आलं. या क्षणी तिला एक धाडसी कल्पना सुचली. मी माझ्या गावासाठी स्वतःच एक विहीर खोदली पाहिजे. विहीर खोदणं हे एका स्त्रीसाठी सोपं काम नाही. त्यासाठी प्रशस्त जागा, योग्य उपकरणे आणि दगड व माती खोदण्यासाठी किमान 4 ते 5 माणसे लागतात. पण गंगाकडे फक्त एक फावडं, एक कुदळ आणि एक मजबूत कुऱ्हाड होती. दररोज सकाळी ती उठायची, घरातली कामं आटपायची, कामावर जायची आणि फावल्या वेळेत विहीर खोदायला सुरुवात करायची. ती दिवसाला 1 फूट खोल खड्डा खोदायची. जसे जसे दिवस जात होते तशी विहीर अधिकाधिक खोल होत गेली. खाली जाऊन खोदकाम करणं तर दूरच, पण मातीनं टोपली भरून वर आणणं हे एक वेगळंच आव्हान होतं. त्यासाठी ती दोरीच्या सहाय्यानं माती ओढण्याचा मार्ग शोधून काढायची. बरोबर 6 महिने तिला कोणतीही अडचण जास्त वाटली नाही. तिचे हात दुखत असून त्यांना फोड आले असले तरी गंगाव्वानं आपला निर्धार सोडला नाही. गंगाव्वाच्या कष्टांना अखेर फळ मिळालं. सुमारे 30 ते 40 फूट खोल खोद असलेल्या विहिरीतून थंडगार आणि स्वच्छ पाणी वाहू लागले. त्या क्षणी गंगाव्वाचा आनंद अवर्णनीय होता. तिच्या या कामगिरीनं संपूर्ण गाव थक्क झालं होतं. या एका महिलेनं ते करून दाखवलं जे कोणत्याही सरकारी अधिकारी किंवा राजकारणी करू शकला नाही. आज त्या विहिरीचं पाणी केवळ गंगाव्वाच्या कुटुंबाचीच नव्हे तर तिच्या आजूबाजूच्या अनेक गरीब कुटुंबांची तहान भागवते. किनारपट्टी भागातील लोक तिला प्रेमानं आधुनिक भगीरथी म्हणतात. गंगाव्वाचं यश हे आजच्या समाजासाठी एक भला मोठा धडा आहे. आपल्यापैकी बरेच जण क्षुल्लक गोष्टीवरून सरकार आणि व्यवस्थेवर टीका करत स्वस्थ बसून राहतात, पण गंगाव्वाकडे कोणतीही सोय किंवा पैसा नव्हता. तिच्याकडे फक्त समाजाचे भले करण्याची नितांत इच्छा आणि कठोर परिश्रम होते. तुमचा दृढ निश्चय असेल तर तुम्ही काहीही साध्य करू शकता. या उक्तीचे या किनारपट्टीवरील महिला उत्तम उदाहरण आहेत. अशा खऱ्या कायाका योगींना आमचा सलाम.